Hello friends, welcome to Swati's Artway channel. If you like my creativity, please click like button, share this video with your friends and family, subscribe to my channel for more updates. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲल्युमिनियम फॉईल घेऊन अशा प्रकारे हाताने प्रेस करून गोलाकार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी ॲल्युमिनियम फॉईल घेतलेला आहे. हलक्या हातानेच हा ॲल्युमिनियम पेपरचे बॉल बनवून घ्यायचे आहेत. एका मिठाईच्या बॉक्सचे झाकण घेतले आहे. त्यामध्ये अशा प्रकारे तयार केलेले बॉल्स चिटकवून घ्यायचे आहेत. साधारण दगडांचा आकार ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे मी हे चिकटवून घेत आहे. बॉक्सच्या एका बाजूला उंच असे हे बॉल एकावर एक ग्लूगनच्या मदतीने चिकटवून घ्यायचे आहेत. चॅनेलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच या चॅनेलवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे या चॅनेलवर अपलोड होणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आता येथे मी बॉक्सच्या बाजूने सुद्धा अशा प्रकारे ॲल्युमिनियम फॉईल रोल करून चिकटवून घेत आहे. ॲल्युमिनियम फॉईलचा एक स्क्वेअर तुकडा घेऊन अशा प्रकारे एकदा हाताने प्रेस करून पुन्हा हा सरळ करून घ्यायचा आहे आणि बॉक्सच्या मधल्या बाजूला चिकटवून घ्यायचा आहे. आपल्याला बनवायचा आहे मिनिचर फेक वॉटरफॉल. वॉटरफॉलचा बेस आता रेडी झालेला आहे. वरती सुद्धा अशा प्रकारे आपण थोडे बॉल्स चिकटवून घेणार आहोत. आता एका वाटीमध्ये मी थोडेसे पाणी घेतले आहे. त्यामध्ये ग्लू मिक्स करून घ्यायचा आहे. टिश्यू पेपर घेतलेला आहे. टिश्यू पेपरचे अशा प्रकारे हातानेच तुकडे करून तयार केलेल्या ग्लू आणि पाण्याच्या मिश्रणात बुडवून एकावर एक जमेल तसे लावून घ्यायचे आहे. अशा प्रकारे पूर्ण फॉईल कव्हर करून घ्यायचे आहेत. पूर्ण फॉईल कव्हर करून झाल्यानंतर आपण तयार केलेले जे पाणी आणि ग्लूचे मिश्रण आहे ते व्यवस्थित ब्रशने लावून घ्यायचे आहे. 3-4 तास हे पूर्णपणे सुकवून घ्यायचे आहे. त्यानंतर येथे मी पाण्याचा इफेक्ट देण्यासाठी मधल्या भागामध्ये व्हाईट आणि ब्ल्यू कलर मिक्स करून घेतला आहे. तो अशा प्रकारे मधल्या भागात देऊन घ्यायचा आहे. कमीत कमी कलर घेऊन ब्रश पाण्यात बुडवून ब्रश फक्त टिश्यू पेपरला
टच होईल अशा प्रकारे कलर करून घ्यायचे आहे. आता थोडासा व्हाईट कलर घेऊन शेड्स देऊन घ्यायचे आहेत. यामुळे खरखर पाणी असल्यासारखा भास होईल. पांढऱ्या रंगामध्ये थोडासा काळा कलर मिक्स करून अशा प्रकारे ग्रे शेड बनवला आहे. तो आपल्याला दगडांसाठी देऊन घ्यायचा आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला ब्रश फक्त टच करून पेंटिंग करून घ्यायचे आहे. येथे मी ॲक्रेलिक कलरचा वापर केलेला आहे. आता अशा प्रकारे हलक्या हाताने काही भागांमध्ये ग्लू लावून घ्यायचा आहे. आपल्याला येथे धबधब्याच्या वरती जे शेवाळ आलेले असते त्याचा इफेक्ट द्यायचा आहे, म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. ग्लू लावून घेतल्यानंतर यावर हलक्या हाताने ग्रीन कलरची जी रांगोळी असते ती रांगोळी आपल्याला चिकटवून घ्यायची आहे. पाहू शकता किती छान या रांगोळीचा इफेक्ट आलेला आहे. आता थोडीशी येलो रांगोळी घेऊन मी यावर पसरवून घेत आहे. आता ग्रीन कलरची लोकर घेऊन अशा प्रकारे 3 बोटांना गुंडाळून एका बाजूला मी गाठ मारून घेणार आहे. एका बाजूला गाठ मारल्यानंतर दुसरी जी बाजू आहे ती अशा प्रकारे कात्रीने कट करून घ्यायची आहे. म्हणजे आपली झाडे किंवा गवत तयार होईल. बॉक्सची पुढची बाजू झाकण्यासाठी ही तयार केलेली झाडे मी अशा प्रकारे समोरच्या बाजूनी लावून घेत आहे. मध्ये जी जागा रिकामी राहिली आहे ती कव्हर करण्यासाठी अशा प्रकारे लोकरचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ग्लू-गनच्या मदतीने या झाडांच्या मध्ये जी गॅप राहिली आहे त्यावर हे चिकटवून घ्यायचे आहेत. आता यातलीच काही झाडे मी वरच्या बाजूला सुद्धा चिकटवून घेतली आहेत. आता ग्लू-गनने लोकरचे हे छोटे छोटे तुकडे अशा प्रकारे दगडांवर चिकटवून घ्यायचे आहेत. पाहू शकता एक एक गोष्ट मी जसजशी करत जाईल तसतशी या वॉटरफॉलचा इफेक्टसुद्धा चेंज होत आहे. आता ग्लू-गनने अशा प्रकारे पाण्याचा इफेक्ट देऊन घेत आहे.
ग्ल्यूगनच्या ग्ल्यूमुळे पाणी अगदी खरेखुरे वाटते. येथे मी मातीची छोटे फ्लावर्स तयार करून घेतले आहेत. ते मी चिकटवून घेत आहे. तसेच मातीचे छोटे पक्षीसुद्धा तयार केले आहेत. ते मी या वॉटरफॉलवर चिकटवून घेत आहे. हे मातीचे पक्षी मी कसे बनवले आहेत याचा सुद्धा व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे या गोष्टी मी यामध्ये ॲड केलेल्या नाहीत. आता पाण्याचा इफेक्ट अजून छान दिसण्यासाठी थोडासा व्हाईट कलर मी यावर देऊन घेतला आहे. पाहू शकता मस्त असा वॉटरफॉल तयार झालेला आहे.